माऊली, आपल्या संस्कृतीमध्ये ऋतू, मास आणि त्याचा आपल्या जीवनाशी आयुष्याशी असलेला संबंध याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला। जर व्यवस्थित पाहिलं तर असं ध्यानात येतं की ऋतूनुसार सणवार आखले गेले आणि त्याचप्रमाणे व्रतवैकल्य सुद्धा सांगितली आहेत। या व्रतांचा संबंध आपल्या जीवनाशी येतो, आपल्या सुखाशी येतो। आपलं जीवन सुखी आणि सुकर करणारी ही व्रत आहेत, पण त्याच सोबत आपलं आचरण कसं असावं हे देखील सांगणारी ही व्रत आहेत। थोडक्यात भगवंतानी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की मी तुमच्यावर लक्ष ठेवू नये। तुमच्या पारड्यामध्ये कुकर्म वाढली तर त्याची शिक्षा मी तुम्हाला देणारच। अगं बाई, हे काय झालंय? काय झालं ओरडाय तुला? माझ्या अंड्यात सगळं काळे पाणी झाले। काय? अगं हे बघ। अगं थांब, मी पण पाहते। अगं बाई, माझ्या कशी तिकडे काळेच पाणी येत आहे। अगं बाई, अरे देवा, काय घडत असेल? पुष्पा, तुझी आणि इकडे कशी? अगं बाई, ह्याच्यात पण काळेच पाणी येत आहे। अरे देवा, नक्की कशामुळे असं होत असेल? अगं ती बघ अवदसा, तिच्या अपशकुनीमुळेच होत असेल हे सगळं। हे चला 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 ए, चला, चला. चला 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 चला। अगं बाई, शंभो शिव शिव शंभो। प्रणाम महाराज। माझ्यावर कोणाची अवकृपा झाली आणि माझे ग्रह फिरले माहित नाही, परंतु माझ्या आयुष्यासमोर अंधकार पसरला आहे महाराज। शंभो शिव शिव शंभो। महाराज, शंभो शिव शिव शंभो। महाराज, शिव शंभो शिव शंभो। शिव शंभो। महाराज, तू माग काढत इथवर आली आहेस, अगदी योग्य ठिकाणी आली आहेस पुत्री। ये। महाराज, मला नाही माहित कसे, पण मी तुमच्या मागे आले। मला कुठेतरी जाणवत होते की आपणच मला आधार द्या, आपणच माझ्या आयुष्याचे हित जाणता, अन्यथा मला जगणे देखील कठीण झाले आहे। महाराज, उठ पुत्री, उठ। परंतु तू असे का म्हणत आहेस? महाराज, मी जिथे जिथे जात आहे तिथे काहीतरी अपशगुन घडत आहे। ज्या वृद्ध माईने माझा सांभाळ केला तिचे घर माझ्यामुळे जळाले। त्या पश्चात मला एका भल्या कुटुंबाने आश्रय दिला। त्यांची उपजीविकेची सर्व साधने माझ्यामुळे नाहीशी झाली आणि आता तर संपूर्ण नगरीची जीवनवाहिनी नदी ती देखील दूषित झाली आहे, ते देखील माझ्यामुळे। या पातकाचे ओझे घेऊन अजून मी नाही जगू शकत महाराज। शांत हो पुत्री, शांत हो। जे घडते ते विधी घटनेनुसार आणि विधातेच्या इच्छेनुसारच घडते आहे, परंतु जे काही घडते आहे त्याचे निश्चित कारण शोधायला हवे आणि त्यावर उपाय करायला हवा। परंतु मी हे सगळे कसे साध्य करू महाराज? निश्चिंत हो पुत्री, मी तुला भेटणं हे भगवंताच्या मनात असेल, कारण तुझी ह्या संकटातून सुटका मी करू शकतो। आजपासून मी तुझा धर्मकन्या म्हणून स्वीकार करत आहे।
कोणी आहे का घरात? कोण पाहिजे? आम्हाला महाराजांनी पाठवलंय. आम्हाला असं समजलं की तुम्ही तुमच्या या घरात कुठल्या अनोळखी स्त्रीला आश्रय दिला होता. हे सत्य आहे का? अनोळखी? नाही नाही, तुम्हाला कोणी सांगितले? जे विचारलं त्याचं उत्तर दे. आम्हाला प्रतिप्रश्न करू नकोस. नाही अहो, ह्या घरात मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेच राहतो. हातावरचं पोट आमचं. आम्ही काय कोणाला आश्रय देणार? खोटं सांगू नका. सत्य काय आहे ते मी सांगते. आम्ही एका गरजू स्त्रीला आश्रय दिला होता. माझ्या पतिदेवानं तिचे इथे असणे मान्य नव्हते, म्हणून त्यांनी तिला जाण्यास सांगितले. सत्य काय आहे ते सांगा, अन्यथा तुम्हा दोघांना राजदंड दिला जाईल. सांगतो, सर्व काही सांगतो. त्या रात्री पण पण मला वाटते ती बिचारी घरी जाता जाता ग्लानीमध्ये जाऊन पडली असावी. कशावरून? आपल्याला तिच्याबद्दल काहीही माहित नाही. अहो, आपण तिला आपल्या घरी घेऊन जाऊ. त्याची काहीही आवश्यकता नाही आपल्याला. परंतु मला आहे, आणि हे माझे ठाम मत आहे. अगं बघ, ह्या पिंपाची अवस्था काय झालीये. अहो, आता तेलाचा अंश देखील नाही. सगळे तेल खाली कसे सांडले? हा प्रश्न मला नाही, जिला राखण करायला सांगितले होते तिला विचार. ही सगळी अवस्था केवळ तुझ्यामुळे झालीये. आजी, तुझ्यामुळे आमचा एक बैल नाहीसा झाला. माझा तेलाचा घाणा बंद पडला. तुझ्या कुकर्माची शिक्षा आम्ही भोगतो आहोत. मला ही अवदसा माझ्या घरात नकोय. आणि मग मी रागाच्या भरात येऊन तिला जायला सांगितले. तुम्ही जे केलं त्याबद्दल महाराज तुम्हाला सांगतील. आपल्याला विलंब करून चालणार नाही. प्रणाम ऋषीवर्य. शिवशंभो शिवशंभो. अगदी योग्य क्षणी आलीस पुत्री. माझे तप संपन्न झाले आहे आणि भगवंताच्या पूजेस प्रारंभ करण्याची वेळ आली आहे. आणि त्याकरिता मी अरण्यातून फुले तोडून आणली आहे. अगदी योग्य केलेस. आण ती फुलं. ऋषीवर्य, अहो हे पहा ना, मी स्वतः अरण्यातून फुले आणली आहेत. पण शांत हो पुत्री. असे अधीर होऊ नकोस. आपण असे समजूयात की आज भगवंतांना पूजेमध्ये फुलं नकोच आहेत. हा पालापाचोळा प्रिय असावा. असो, मी काय ते पाहतो. तुर्तास आजच्या भोजनासाठी सामग्री गोळा कर. त्यास विलंब व्हायला नको. परंतु ही फुले. असू दे, मी पाहतो. ठेवते खाली आणि तुझा. काय म्हणावे माझ्या दुर्दैवास. अजून किती त्रास देणार आहे. मी जिथे जाईल तिथे माझा माग काढत येतच असते. कधी होणार आहे माझी यातून सुटका.
झाला की नाही अद्याप स्वयंपाक? ऋषीवर्य, सत्य परिस्थिती आपल्या समोर आहे. मी खूप मनापासून प्रयत्न करत आहे, तरीही चूल काय पेटतच नाहीये. काहीच मनासारखे होत नाहीये. असं वाटतंय की नियतीच्या मनातच नसावं की तुझ्या हातून आज भोजन व्हावे. म्हणजे मी स्वयंपाक करतो. अहो नाही नाही, असे कसे? मी करते ना प्रयत्न. पुत्री, मी सांगतो ते ऐक. हो बाजूला. काय इतके सारे घडले आणि तुम्ही मला हे सांगत आहात की दीपश्रीचा माग लागला नाही? मग गुप्तहेर खाते काय कामाचे? नक्की कोणावर पाळत ठेवली होती? राज्या अंतर्गत घडणाऱ्या घटनांवर जर तुमचे लक्ष नसेल तर राज्याची सुरक्षा कशी राहील? परकीय शक्तींचा बिमोड कसा करणार आहात? महाराज, सर्वोत्तमपणे प्रयत्न केले, परंतु योग्य स्थळी पोहोचत होतो त्यापूर्वीच महाराणी पलायन करून गेल्या. मला तुमची ही कारण ऐकण्यात शून्य रस आहे. त्यापेक्षा जर महाराणींचा शोध लागला असे जर सांगितले असते ना तर मला जास्त आनंद झाला असता. क्षमा असावी महाराज, आम्ही जलद आणि तीव्रतेने प्रयत्न करू. नाही, आता तुम्ही काहीही करायचे नाही, कारण परिस्थितीचं गांभीर्यच तुम्हाला समजलेलं नाही. आता जे काही करायचे आहे ते मीच करेन. आणि आता महाराणींचा शोध मीच घ्यावा हा जर नियतीचा कौल असेल तर माझ्याकडे देखील कोणताच पर्याय नाही. मी जीवाचे रान करेन, परंतु दीपश्रीचा शोध नक्कीच घे. पुत्री, आज पूजनास प्रारंभ होत आहे. माझी अशी इच्छा आहे की तू सुद्धा माझ्या समवेत ध्यानावस्थेत बसावेस. मग मी माझ्या अंतर्दृष्टीने बघेन की तुझ्या बाबतीत असं अघटित काय घडत आहे. ज्या दीपश्रीचा तू उद्धार करू पाहतो आहेस तिच्या हातून अक्षम्य अपराध घडला आहे. दीपश्रीच्या हातून 16 सोमवारच्या व्रताचा अपमान झाला आहे. तिच्या हातून घडलेल्या या पातकाचे क्षालन होणे शक्य नाही. प्रभू, मी देखील एक शिवभक्त आहे आणि या व्रताचे महात्म्य मी देखील जाणतो आहे. परंतु अनवधानाने तिच्या हातून काही अक्षम्य अपराध घडला असेल तर त्यासाठी काहीतरी उशाप असेलच ना, काहीतरी समाधान असेल. कृपया ते समाधान सुचवावे. आहे, एक समाधान निश्चित आहे. पुत्री, ऋषीवर्य, काय झाले? तुमच्या दृष्टीत काही पडले आहे का? असे का होत आहे? माझ्या आयुष्यात असे का घडत आहे? पुत्री, तुझ्या हातून जे पातक घडले आहे ते कदापिही क्षमेस पात्र नाही. मुळात मी एक शिवभक्त असल्याने त्याची दाहकता जाणून आहे. परंतु मला हेच माहित नाही की
माझ्या हातून असे काय पाप घडले आहे ज्याची इतकी कठोर शिक्षा मला मिळत आहे? जाणून बुजून का होईना तुझ्या हातून 16 सोमवारच्या व्रताचा अपमान झालेला आहे. ओम नमः शिवाय नमः. ओम नमः शिवाय नमः. हरि ओम. महाराज, नैवेद्याची वेळ झाली. प्रासादात जाऊन चुरम्याच्या नैवेद्याची व्यवस्था करावी. जी महाराज. काय? तूप गुळ युक्त असा पिठाचा चूरमा? ठीक आहे, मी आत्ता आणते. जनतेची अपेक्षा महाप्रसादाची नसेल का? हे कोणी सामान्य व्यक्तीचे व्रत नाही तर महाराजांचे व्रत आहे. चूरमा तर कोणाच्याही घरात मिळेल. महाराजांनी त्यांची प्रतिष्ठा जपायला नको? परंतु मी तरी माझी मती वापरायला नको का? गुरुवर्य, आपण हा नैवेद्य अर्पण करावा. महाराज, सुवर्ण मुद्रांचा नैवेद्य. मी जे केले आहे ते आपल्या चांगल्यासाठी केले आहे. आणि तसेही भगवंत म्हणजे आपल्या मनातील एक भाव असतो आणि आपल्याप्रमाणे तोही स्वार्थी असतोच. त्यालाही मोह असतोच, सुवर्णांचा, धनाचा. आणि म्हणून मी जे केले त्यात काही अनिष्ट किंवा अयोग्य नाही. मी तुला धर्मकन्या मानले आहे, त्यामुळे त्यावरील उतारा सांगतो आहे. सांगा ऋषीवर्य, तुम्ही सांगाल त्या उपायाचा मी अवलंब करेन, मनोभावी पालन करेन. तुला अत्यंत कठोरपणे 16 सोमवारचे हे व्रत धरावे लागेल. न जल न क्षार कसलेही सेवन करायचे नाही. मनोभावे शिवाचे पूजन करावे लागेल. चालेल, मी तुम्ही जे सांगाल तसेच वर्तन करेन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. मंडळी, मनुष्याचा जन्म हा कायम सुखाच्या शोधासाठी धावत असतो. कधी ते ऐहिक सुख असतं, कधी धनाचं असतं, तर कधी सत्तेचं सुद्धा असतं. खरं म्हणाल तर ईश्वरानं प्रत्येकाला त्याचं ठराविक सुख मापून दिलेलं असतंच. आता जर त्याच्या पलीकडे जाऊन कोणी अधिक हाव धरून सुख मिळवायचा प्रयत्न केला तर अशी शक्यता असते की आता हाती मिळालंय तेही सुख हिरावून घेतलं जाईल. त्यामुळे लोभ न करता समाधानाने आपण जर कार्य करत राहिलं तर भगवंत आपल्याला निश्चित फळ देतो. म्हणून तर म्हणतात मंडळी, उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.